जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये शिष्य लक्षण आपण पाहत आहे। समर्थ आपल्याला एक एक पदर उलगडून दाखवतायत की कशा पद्धतीनं अपेक्षा आहेत की शिष्यानं असावं। जसं आपण भाजी खरेदी करायला जातो पहा, 5, 6, 10, 12 पेंड्या समोर ठेवलेल्या असतात, त्यातली एक पेंडी आपण निवडतो। का निवडतो? कारण ती आपल्याला हव्या त्या निकषामध्ये बसते म्हणून। तसंच परमार्थामध्ये पण आहे। परमार्थामध्ये सद्गुरूंना जे ज्ञान उतरवायचं आहे शिष्याच्या आत, ते ज्ञान ग्रहण करण्यासाठी तो शिष्य पात्र असावा लागतो। आपण तसे आहोत की नाहीत हे आपणच आपल्याला पाहिल्याशिवाय कळणार नाही। म्हणून समर्थ आपल्याला लक्षणे सांगतात। निदान या रस्त्यावरून, या मार्गदर्शनावरून आपण अंतर्मुख झालो तर आपल्यातले दोष आपल्याला कळतील, आपण कसे आहोत हे आपल्याला समजेल आणि सुधारण्याची शक्यता निर्माण होईल। ही लक्षणे साधकासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत। असं पहा, सद्गुरू प्राप्त व्हावा म्हणून शिष्यानं या गुणांचा अभ्यास करायचा आहे। पण सद्गुरू प्राप्त झाल्यानंतरही या गुणांचा अभ्यास थांबत नाही। हा अभ्यास आजन्म शिष्याला करायचा आहे। याचा अर्थ असा की एक साधक म्हणून तुम्ही कोणत्याही पायरीवरती असलात तरी ही शिष्य लक्षणे कायमस्वरूपी आपल्याला नंदादीपासारखीच आहेत, मार्ग दाखवणारी, आपल्यातल्या चुका सुधारवणारी। समर्थांनी कालपर्यंत आपल्याला अनेक पद्धतींनी सांगितलं की कशा प्रकारे शिष्य असावा। त्यात काही महत्त्वाचे मुद्दे आले। एक म्हणजे शिष्याकडे आधी पाहिजे विश्वास, सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण। मनात काहीतरी शंका कुशंका आहेत, विकल्प आहेत, किंवा ज्यांना सद्गुरू मानलेला आहे त्यांच्याबद्दलच विश्वास नाही, श्रद्धा नाही, असा दुर्गुण शिष्यामध्ये असू नये। त्याच्या ठिकाणी गुरुवचनावर विश्वास ठेवण्याची वृत्ती पाहिजे। काही जणांचा स्वभावच असतो पहा, त्यांचा विश्वासच बसत नाही। शंकेखोरपणा हा त्यांच्या रक्तात भिनलेला असतो। अशी व्यक्ती शिष्य होऊ शकत नाही। बरं, असंही नाही की शंका घेऊ नये, प्रश्न विचारू नयेत, पण त्याला काही ना काहीतरी मर्यादा असावी, त्यामागचा हेतू शुद्ध असावा। असं पहा, शंकासुद्धा 2 पद्धतींनी विचारता येते। खरोखर विषय समजून घेण्यासाठी शंका विचारता येते, किंवा उगाचच समोरच्याची परीक्षा घेण्यासाठी पण शंका विचारता येते की मला हे माहीत आहे, आता याला किती माहीत आहे पाहूया, म्हणून शंका विचारायची। हा दुसरा प्रकार शिष्याजवळ असू नये। माहीत करून घेण्याच्या प्रामाणिक हेतूनं जर त्यानं शंका विचारली, प्रश्न विचारले, तर सद्गुरू उत्तरे देतील। पण त्या ठिकाणी सद्गुरूंचीच परीक्षा आपण घेऊया अशा पद्धतीचा भाव नसावा। विश्वास हा कायमचा, दृढ आणि कोणत्याही अटींव्यतिरिक्त असावा, ही शिष्याकडून एक अपेक्षा आहे। हा विश्वास ठेवण्याचा भाग बघत असताना आपण विश्वासाचं महत्त्व पण पाहिलं की का विश्वास गरजेचा आहे, की जेणेकरून परमार्थामध्ये प्रगती होईल। गणितामध्ये पहा, आपल्याला माहीत नसलेल्या संख्येला आपण क्ष मानतो की नाही, तो आधी मानावा लागतो। तसंच परमार्थामध्ये विश्वास आधी ठेवावा लागतो। आपण हे पाहिलं पहा की अनुभव आल्यानंतर विश्वास ठेवेन हे म्हणणं वेडेपणाचं आहे, असं गोंदवलेकर महाराज का म्हणतात? जसा गणितात क्ष मानावा लागतो, तसाच परमार्थामध्ये आधी गुरुवचनांवर विश्वास ठेवावा लागतो। सद्गुरू आपल्याला काय सांगतात? सद्गुरू म्हणतात, ते ब्रह्मच तू आहेस, तू बाहेर देव शोधू नकोस, तू स्वतः देवस्वरूप आहेस। आता हा आपल्याला अनुभव नाही आहे, मग काय करणार इथे?
आपल्याला सद्गुरूंवरती विश्वासच ठेवावा लागतो. हे विश्वासानं धरावं लागतं की मी ते आहे. त्यांनी सांगितलं तत्त्वम असी, पण आपल्याला अनुभव नाही, तर हे मानावं लागतं की सहा अहम, ते परमात्म तत्वच मी आहे. ही सुरुवात आहे साधनेची. स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं की तुम्ही कोणती साधना केली? स्वामी स्वरूपानंद म्हणाले, मी 1,00,000 वेळा सोहम घोटलं. याचा अर्थ काय? सद्गुरूंनी जो उपदेश दिला त्याचं पुन्हा 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 पारायण त्यांनी केलं. पारायण याचा अर्थ त्याचा ध्यास घेतला, त्या बोधामध्ये राहण्याचा अभ्यास केला. हा अभ्यास त्यांनी कशाच्या आधारावरती केला? विश्वासाच्याच आधारावरती. त्यांनी जे सोहम घोटलं त्याचा बोध कुणी दिला? सद्गुरूंनी दिला. सद्गुरूंनी सांगितलं की ते ब्रह्मच तू आहेस, तर त्या वाक्यावरती त्यांनी विश्वास ठेवला. मुख्य सत्शिष्याचे लक्षणं सद्गुरूवचनी विश्वासपूर्ण, हे त्यांनी त्यांच्या जीवनात सत्यतेत उतरवलं. असा हा विश्वास आहे जो अत्यंत आवश्यक आहे. हा मुद्दा बघत असताना पुढे समर्थांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या की कशा पद्धतीनं तो निर्मळ पाहिजे, कशा पद्धतीनं त्याचा आचार शुद्ध पाहिजे, कशा पद्धतीनं तो निष्ठावंत पाहिजे, कशा पद्धतीनं नेमस्त पाहिजे, वगैरे वगैरे. त्यांनी साक्षपी म्हणजे उद्योगी असणे हा गुणही सांगितला आणि दक्षता हा गुणही सांगितला. परवाच आपण पाहिलं की कशा पद्धतीनं धीर धरणं परमार्थात गरजेचं आहे, उदारता गरजेची आहे, म्हणजेच मनाचा व्यापकपणा गरजेचा आहे. परमार्थाविषयीची तत्परता म्हणा किंवा परोपकाराची वृत्ती म्हणा, जी पुन्हा आचरणाशी संबंधितच आहे. या सगळ्या गुणांचा अभ्यास शिष्य करत असताना कशा पद्धतीनं त्याच्यातील षड्विकार दूर जातात हा विषयसुद्धा आपण पाहिला. एकूण काय, आचरणापाशी येऊन सगळं काही थांबतं. गोंदवलेकर महाराज म्हणत नाहीत का, जपमाळ हातात असेल तर प्रसंगी जप करावासा वाटेल, पण काठी हातात असेल तर कोणाला तरी मारावंसं वाटेल. आपण ज्या वस्तूचा संग करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी होते. महाराज संत संगतीचं महत्त्व सांगताना किंवा नामाच्या संगतीचं महत्त्व सांगताना तो दृष्टांत देतात. पण संगती कुठे आली शेवटी? संगती शेवटी आचरणापाशीच येऊन थांबली. असं पहा, आपण चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहत आहोत, तर आपल्याला संग कशा कशाचा आहे? ज्या आराम खुर्चीवर आपण बसलेलो आहोत, ज्या मित्रांबरोबर आपण गेलेलो आहोत आणि ज्या पद्धतीचा विषय समोर पडद्यावरती सुरू आहे, या सर्वांचा आपल्याला संग आहे. तर आपली बुद्धीसुद्धा, आपले विचारसुद्धा त्या संघाप्रमाणे निर्माण होणार. पडद्यावरती चाललेल्या दृश्यांचा पडसाद आपण आपल्या अंतःकरणामध्ये अनुभवतो. म्हणून तर आपल्याला मजा येते चित्रपट पाहण्याची. तसंच मित्रांबरोबर कुठे फिरायला गेलो, काही दंगामस्ती केली, तर त्या घटनेचे पडसाद आपल्या आत आपण अनुभवतो आणि जर ते आवडले तर पुन्हा पुन्हा ते करायला जातो. म्हणूनच सगळी गणिते आचरणापाशी येऊन थांबतात. साधक डोळे मिटून 2 तास 3 तास अगदी छान ध्यानाला बसत आहे, उत्तम गोष्ट आहे. पण ध्यान विसर्जित झाल्यानंतर उरलेल्या दिवसात तो काय करतो, याला त्या ध्यानापेक्षाही प्रसंगी जास्त महत्त्व आहे. कारण तो त्याच्या कर्माचा भाग आहे. अर्थात ध्यानाला बसणे हे सुद्धा कर्मच आहे, पण ध्यानाच्या अवस्थेत आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त, आपला देह सगळं काही शांत करण्याचा अभ्यास आहे. व्यवहाराला धरून अशा अवस्थेमध्ये 24 तास राहता येत नाही. आपण प्रपंची लोक आहोत. आपल्याला आपली कर्तव्ये आहेत, धर्माने दिलेली कर्मे आहेत. संसार असेल तर त्या संसाराचा सांभाळ करणे, उद्योग, धंदा, नोकरी, आईवडिलांची सेवा, मुलाबाळांचं संगोपन, या सगळ्या गोष्टी धर्मानं कर्म म्हणून आपल्या वाट्याला आलेल्या आहेत. त्या गोष्टी प्रामाणिकपणे सचोटीनं करणं ही सुद्धा साधकाची, शिष्याची जबाबदारी आहे.
सद्गुरू त्याची जबाबदारी टाकायला त्याला कदापि सांगत नाहीत. एखाद्या विरळ म्हणजे करोडोंमधल्या एखाद्या शिष्याला ते सांगतील की सगळं सोड आणि हिमालयात जाऊन डोळे मिटून बस. ज्याला तसं ते सांगतात तो जीव वेगळा असतो, त्याचा जन्मच तसा झालेला असतो, त्याचं कार्य काही ठरलेलं असतं. तो विषय अपवादात्मक आहे, पण सर्वसामान्यतः संत आपल्याला प्रपंच करूनच परमार्थ करायला शिकवतात. पुष्कळ संतांनी तेच केलेलं आहे. प्रपंचही केलेला आहे आणि परमार्थही केलेला आहे. म्हणून जेव्हा ध्यान साधनेच्या किंवा नामस्मरणाच्या वेळी ते विशिष्ट कर्म सोडल्यास इतर काही वाट्याला असत नाही, तेव्हा सावधानता गरजेची आहेच आचरणाबद्दलची. पण ते करून झाल्यानंतरचा जो पूर्ण दिवस आहे तिथे साधकानं जास्त सावध राहणं गरजेचं आहे. आता कालपर्यंत आपण 24 ओव्या पाहिल्या. 25व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. या ओवीच्या आधी आलेले जे सगळे विषय आहेत ते कोणत्या न कोणत्या पद्धतीनं आपल्या आचरणाशी येऊनच चिकटतात हे आपण पाहिलं. मग तो परोपकार असेल किंवा उदारपणा असेल, धीरत्व असेल, दक्षता असेल. एवढंच काय, सद्गुरुवचनी विश्वासपूर्ण ही गोष्टसुद्धा आचरणापाशीच येऊन चिकटते. विश्वास ठेवायची सुद्धा सवय लावून घ्यावी लागते कधीकधी. जर स्वभाव असेल की पटकन विश्वास ठेवायचा नाही, तर आचरणानं तो विश्वास अंगी बाणावा लागतो. अभ्यास करावा लागतो की मी यांच्या आज्ञेत राहीन. एकूण काय, या आचरणाला महत्त्व असल्यामुळं समर्थांनी आता स्पष्टपणे शुद्धतेचीच ओवी घातली. शिष्य पाहिजे परमशुद्ध. अंतर्बाह्य आणि अत्यंत शुद्ध शिष्य पाहिजे असं समर्थ म्हणाले. आता अर्थातच या शुद्धतेविषयी आपण पाहिलेलं आहे, पण आणखी खोल जाऊन आपण याचा अर्थ पाहूया. आपण एखादी कृती करतो म्हणजे काय करतो? समजा आपण आत्ता हे निरूपण ऐकतोय म्हणजे काय करतोय नेमकं? म्हणजे आपण आपल्या मनामध्ये आलेल्या प्रेरणेला प्रतिसाद देतो आहे. कधीतरी हा विचार आला ना मनात की निरूपण ऐकूया, अरेच्छा आज ऐकायचं राहिलं किंवा बरेच दिवस राहिले आज ऐकूया. विचार काहीही असेल, पण आधी प्रेरणा निर्माण झाली. त्या प्रेरणेनुसार मनामध्ये विचार आले आणि मग ते कृतीत उतरले आणि मग आपण निरूपण ऐकत आहोत. असं मनुष्याचं प्रत्येक कर्माच्या बाबतीत होतं. आधी प्रेरणा येते आणि त्या प्रेरणेचा निश्चय बुद्धीमध्ये होतो आणि त्या निश्चयानुसार कर्म केलं जातं. जेव्हा समर्थ म्हणतायत शिष्यानं परमशुद्ध असावं, अर्थातच ते आचरण सांगतायत, पण त्याच्या खोल जाऊन आपण विचार करूया. आता निरूपण ऐकणं ही प्रेरणा तरी का झाली? ही आपल्या आत असलेल्या सत्वगुणामुळं झाली. प्रत्येक गुणाचे काही ना काही गुणधर्म आहेत. सत्वगुण भगवत भक्ती करवतो असं समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे. तमोगुण निद्रा, आळस, द्वेष, तिटकारा, हत्या, चोरी, मारी असे बरेच वाईट गुण निर्देशित करतो किंवा त्यांची प्रेरणा देतो. रजोगुण कला, आळस अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रजोगुणांमुळे प्रेरित होतात. चांगलं चुंगलं खाणं, चांगली चुंगली वस्त्रे परिधान करणं, एखाद्या सुंदर ठिकाणी रमणं, इच्छा अभिलाषा बाळगणं इत्यादी इत्यादी अनंत प्रकारच्या वैषयिक कामना रजोगुण प्रेरित करतं. याचा अर्थ असा, शुद्धतेचं बीज कुठेतरी आपल्या आत असलेल्या गुणांपाशी आहे. सत्व रज तम यांच्यापाशी आहे. आता यातला रजोगुण आणि तमोगुण तर आपण टाकूनच देऊया, त्याचा परमार्थाला काहीही उपयोग नाही. राहिला सत्वगुण. आता हे तीनही गुण टक्केवारीनं प्रत्येकामध्ये आहेत बरं का. कुणामध्ये 10% तमोगुण असेल,
20% रजोगुण असेल तर उरलेले 70% सत्वगुण असेल. कोणामध्ये उलटही असेल, 70% तमोगुण असेल, अगदी 10% सत्वगुण आणि 20% रजोगुण असेल. गुणामध्ये किती प्रमाण आहे हे आपल्याला कळत नाही. हे भगवंताला कळतं किंवा सद्गुरूंनाच कळतं. प्रत्येक शिष्य कसा आहे, कुठल्या पात्रतेचा आहे, कोणकोणत्या गुणांमध्ये लिप्त आहे, याच्याकडं सद्गुरूंचं बारकाईनं लक्ष असतं. आपला हेतू काय आहे किंवा उद्देश काय आहे? शुद्धता संपादन करणं. याचा अर्थ काय? कर्मसुद्धा शुद्ध घडलं पाहिजे, आचार शुद्ध पाहिजे. मग आता पाहिलं तसं जर आणखी खोलात जाऊन पाहिलं तर अर्थ स्पष्ट निघतो की सत्वगुणाचं प्राबल्य पाहिजे. त्याशिवाय शुद्ध आचार घडणार नाही आणि त्याशिवाय अंतरामध्ये शुद्धता येणार नाही. शारीरिक शुद्धता फार गौण आहे, महत्त्वाची नाही असं नाही, पण गौण आहे. आपण कालच्याच प्रवचनात पाहिलं पहा, अगदी शरीर स्वच्छ असलं तरी मनामध्ये आपण द्वेष, मत्सर बाळगू शकतो. त्यामुळं शरीरानं स्वच्छ असणं परमार्थात महत्त्वाचं असलं तरी त्यापेक्षा कित्येक पटींनी अंतरामध्ये आपण किती स्वच्छ, निर्मळ आहोत हे महत्त्वाचं आहे. दिवसभर शेतात किंवा आपल्या कामात राबून वस्त्रे मळलेली आहेत, शरीर तितकंसं स्वच्छ नाही, पण डोळ्यात पांडुरंगाच्या आठवणीनं पाणी आहे आणि असा भक्त पांडुरंगाकडे हात जोडून पाहत आहे आणि एखादा पांडुरंगाच्याच इच्छेने श्रीमंतीत राहत आहे, अगदी स्वच्छ कपडे घालून चारचाकीतून उतरत आहे, तोही पांडुरंगापुढे हात जोडून उभा आहे. पांडुरंग दोघांनाही समान दृष्टीनं पाहतो, समान कृपेनं पाहतो. भगवंताजवळ भेद नाही. त्यामुळं बाह्यस्थिती गौण आहे, अंतरस्थिती जास्त महत्त्वाची आहे. आपण ज्यावेळी शुद्धतेचा विचार करतोय त्यावेळी साहजिकच आत्ता पाहिलं तसं आपल्याला सत्वगुणाकडे यावं लागेल. या सत्वगुणाचा अभ्यास करावा लागेल. मग प्रश्न येतो की सत्वगुणामध्ये काय काय येतं? जर सत्वगुणाचा अभ्यास करून आचार शुद्ध करायचा आहे तर मग काय करणं गरजेचं आहे? तर अर्थातच सत्वगुण सांगतो ईश्वर भक्ती, सत्वगुण सांगतो सद्गुरुपदिष्ट साधना, सत्वगुण सांगतो भगवंताप्रती भाव, संतांची संगती, भक्तांची संगती, भजन, कीर्तन, निरूपण यांचं श्रवण किंवा ते करणं, हे सगळं सत्वगुणामध्ये येतं. ईश्वर दर्शनाला जाणं म्हणा किंवा पोथ्या वाचणं, पारायण करणं, ग्रंथ वाचणं, हे सगळं सत्वगुणांमध्ये येतं. एकूण काय, आपल्या हातून कर्मेच अशी करावीत की जी भगवंताबद्दलची असतील किंवा संबंधीची असतील. समजा आपल्याला आता काही काम नाही आहे, ऑफिसचं काम झालेलं आहे आणि आपण घरी परत येतोय. कुणी त्याच्या गाडीतून येईल, कुणी बसमधून येईल, कुणी चालत येईल. पण आता घरी परत येताना कामाचं चिंतन कशाला? घरी परत येत असताना आपण दासबोध, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत किंवा एखाद्या कोणत्या तरी संतांचा अभंगही घेऊ शकतो, ज्याच्यावरती विचार करू शकतो. यातलं काहीही करता येत नसेल तर शांतपणे नामस्मरण करीत तरी आपण घरी येऊ शकतो ना. पण हे आपण करत नाही, इथे आपण चुकतो आणि मग रजोगुण आणि तमोगुण याच्या तावडीत सापडतो. आता हा ज्यानं त्यानं करून बघण्याचा आणि अनुभव घेण्याचा विषय आहे. नुसता ऐकून काही होणार नाही. रिकाम्या वेळेत आपण असं जर चिंतन केलं तर आपल्यातील सत्वगुण वृद्धिंगत होतो. रिकाम्या वेळेत कोण मला भूतकाळात काय म्हणालं, मी त्याला कसा धडा शिकवेन, किंवा कोण माझ्याशी कसं वागलं, अमुक एक गोष्ट अशीच घडायला हवी होती, तशी घडायला नको होती, असलं काहीतरी चिंतन करण्यापेक्षा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, हे मनात का आणू नये? कुणी अडवलंय आपल्याला? ना पांडुरंगाने अडवलंय, ना शेजारच्या माणसानं अडवलंय. आपलंच मन आपल्याला अडवतं तर त्या मनाला शिस्तीत आणणं गरजेचं आहे.
आत्तासुद्धा पहा, हेवे दावे निंदास्तुती हे शब्द ऐकण्यात आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हे शब्द ऐकण्यात सुद्धा किती फरक आहे. संतांच्या शब्दांमध्ये संतांच्या तपश्चर्येचं बळ आहे, हे कदापि विसरू नये. त्यांचे अभंग म्हणजे सामान्य कवित्व नाही. त्यांचे अभंग म्हणजे ईश्वरानेही जे डोक्यावरती घेतलं असे वेद आहेत. तर त्या चिंतनामध्ये राहावं. शिवाय ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत असे ग्रंथ तर आहेतच, जे अलौकिक आहेत. एकूण काय, येन केन प्रकारेण सत्वगुणाची वृद्धी होईल अशा पद्धतीचा आचार केला की सत्वगुण वाढतो आणि वाढलेला सत्वगुण शुद्ध कर्म करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देतो. त्यामुळं काय घडलं? साहजिकच शुद्ध आचरण हातून घडलं आणि शुद्ध आचरण आतून घडल्यामुळं आपोआपच आपण शुद्ध होतो. समर्थ म्हणतायत, शिष्यानं परमशुद्ध असावं. ही शुद्धी संपादन करण्याचा हा मार्ग आहे. घरी गेल्यावर सुद्धा कामे म्हणून, कर्तव्य म्हणून आपल्याला थोड्याच गोष्टी असतात, पण आपण वाया घालवतो वेळ मोबाईलमध्ये, टी व्हीमध्ये, कम्प्युटरमध्ये किंवा मगाशी पाहिलं तसं इतर गोष्टी बोलण्यांमध्ये. दुसऱ्याबद्दलचं बोलायचं, दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचं वागणं, दुसऱ्याचे कपडे, दुसऱ्याचा स्वभाव याविषयी चर्चा करत राहायची. कधी सिनेमाची चर्चा, कधी क्रिकेटची चर्चा, कधी राजकारणाची चर्चा. चर्चांना अंत नाही. पण हे कोणतंही आपल्या कर्तव्य कर्मात येत नाही. आपली कर्तव्य कर्मे सोडून पुष्कळ वेळ आपल्या हातात राहतो, तोही आपण चिंतनात घालवू शकतो. तो जर चिंतनात घालवला तर रात्री निजण्याच्या आधीसुद्धा चिंतनात्मक विचारच आपल्या अंतरात राहतात. समजा आपण घरी गेलो, 8:30-9 वाजता आपण जेवण केलं. जेवण करताना आपण नामस्मरण करू शकतो ना, कोणी अडवलं आहे? पण जेवण करतानाही आपण नको त्या गोष्टी बोलत राहतो. तर असं न करावं. नामस्मरण करत जेवण करण्याचा अभ्यास केला तर खाल्लेल्या अन्नाला सुद्धा त्या नामाचा स्पर्श होतो, आपल्या चिंतनाचा स्पर्श होतो. बरं, जेवण झाल्यानंतर तरी काय आहे? हात धुवून आपण टी व्ही बघायला बसतो किंवा नको ती चर्चा करायला बसतो. काही जण तर टी व्ही बघतच जेवण करतात. हे सगळं आपण टाळू शकतो जर आपण ठरवलं तर. हा सगळा अभ्यास सत्वगुण वृद्धीचाच अभ्यास आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींमधून आपण आपल्यातील सत्वगुण वाढवू शकतो. ते वाढले की शुद्ध कर्म हे ठरलेलंच आहे, कारण सत्वाचा तो स्वभावच आहे. जेवण झाल्यानंतर निजताना सुद्धा आपल्या हातात आहे की थोडं दासबोध वाचन करावं, महाराजांचं प्रवचन वाचावं, आज काहीतरी अभंग वाचावा, त्यावरती चिंतन करावं. काही नाही तर महाराजांच्या फोटोकडे नुसतं पाहत राहावं. त्यांचे डोळे कसे आहेत, त्यांचे हात, त्यांच्या मांड्या, त्यांचं पोट, त्यांची छाती, त्यांच्या हातातील माळ, त्यांच्या पादुका. आज तर ते आपल्यासमोर देहाने नाहीत. आपण मनानंच भक्तिभावपूर्ण त्यांच्या चरणांवरती डोकं ठेवावं. आजचा दिवस महाराज आपल्या कृपेमुळे गेला. मी तुम्हाला शरण आहे. भगवंताच्या नामाचं प्रेम मला द्या, असं कळकळून म्हणावं. श्री महाराज आपल्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत आहेत अशी कल्पना करावी. करून तर बघा, त्यामध्ये किती सुख आहे, किती शांती आहे, किती समाधान आहे. असं करावं. त्यांच्या पायाशी थोडा वेळ पडून राहावं आणि नाम घेत घेत झोपी जावं. का होणार नाही व्यक्ती परमशुद्ध? निश्चित होणार. सद्गुरु तत्व आपल्याला हात देण्यासाठी तयारच आहे. आपण बुडत असलो तरी हात वर काढत नाही मदतीसाठी, ही आपली चूक आहे. तर असं न करावं. अहो, आपण एखादी गोष्ट करत असताना दुसऱ्याच कुठल्या तरी गोष्टीचं चिंतन करतो ना. ऑफिसमध्ये बसून काम करतोय, साहेबांना जे दिलेलं आहे ते पुढे चालू आहे, पण संध्याकाळी बायकोला भेटायचं आहे, मग बाहेर खायला जायचं आहे, याचं चिंतन घडू शकतं ना. तर मग सगळी कर्मे करत असताना
आपल्या सद्गुरूंचं, भगवंताचं चिंतन का करता येऊ नये? आपण ते करत नाही ही आपली चूक आहे. ते जर केलं तर सत्वगुणाची वृद्धी ठरलेली आहे आणि मग परमशुद्धता पण निश्चितपणे पदरात पडेल. शिष्य पाहिजे परमशुद्ध हे जे समर्थ म्हणतायत ती आपल्या आयुष्याची सत्यता होईल. पुढे समर्थ जे म्हणतायत ते अत्यंत महत्त्वाचं आहे. शिष्य पाहिजे परमसावध. ही सावधानता आंतरिक आहे आणि बाह्य पण आहे. आत्ता जो परमशुद्धतेचा अभ्यास आपण पाहिला, यात आपल्याला ही सावधानता मदत करते. जसं की आज जेवण करताना TV बघण्याची सवय आहे किंवा काहीतरी बडबड करण्याची सवय आहे, तर आता तिथून भगवंताचं चिंतन किंवा भगवन नामाची सवय लावायची असेल तर सावधानताच मदत करते. ज्या क्षणी आपण नको ते विचार आणि नको ती बडबड करायला लागू, त्या क्षणी आपण सावध व्हावं आणि आपले विचार भगवंताकडे वळवावेत, ही ती सावधानता आहे. आपण या सावधानतेचा आणखी सूक्ष्म जाऊन विचार करूया. आपण पूर्वी पण पाहिले की वृत्ती 2 प्रकारच्या आहेत, बहिर्मुख आणि अंतर्मुख. बहिर्मुख वृत्ती अगदीच बिनकामाची आहे असं नाही, नुकसानच करणारी आहे असं नाही. आता ऑफिसचं काम केलं नाही तर पगार तरी कसा मिळणार? घरच्यांचं आणि आपलं पोट तरी कसं भरणार? मग ऑफिसचं काम करायला वृत्ती बहिर्मुख ठेवावी लागते. जे काही ऑफिसमध्ये चाललेलं आहे, धंद्यात चाललेलं आहे, तिथे जर चोख राहायचं असेल, तिथे जर सजग राहायचं असेल, तर अंतर्मुख वृत्ती कशी चालेल? तिथे बहिर्मुखच आपण पाहिजे. प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये लक्ष घालून पाहिजे. जेवण करताना सुद्धा आपली वृत्ती बहिर्मुख पाहिजे. घास तोंडात घालण्याच्या ऐवजी आपण कानात घालतो का, डोळ्यात घालतो का? वृत्ती अंतर्मुख असेल आणि ध्यानाला बसला तर जेवण कसं करणार? त्यामुळं बहिर्मुखता टाकाऊ नाही, पण आपलं शरीर पोषण, आपली कर्तव्य कर्म इतपत किंवा इतक्यापुरतीच बहिर्मुखता आपल्या सोयीनं वापरावी. बहिर्मुख असताना सुद्धा चिंतन आपलं भगवंताचंच असावं. धंद्यामध्ये असो नाहीतर नोकरीमध्ये असो, चिंतन म्हणा, आपलं लक्ष म्हणा, आपल्या सद्गुरूंकडं असावं. असं जर केलं तर ती बहिर्मुखता विवेकानं सांभाळता येईल. ही विवेकानं सांभाळणं म्हणजेच सावधानता आहे. दुसरा वृत्तीचा गुण म्हणजे अंतर्मुखता. अंतर्मुख झाल्यानंतर ऐकू येतो तो कोलाहल. आपल्याच मनातील असंख्य आणि अगणित विचार, असंबद्ध विचार, ज्या विचारांना ना खाली बूड आहे ना वरती शेंडा आहे, असे विचार. काही कामाचे विचार तर अगदी काही बिनकामाचे विचार. डोळे उघडल्यानंतरही आपण जे विचार करणार नाही अशा पद्धतीचे विचार. सीमाच नाही असे विचार. आता हा जो कोलाहल आहे, इथे सावधानता पाहिजे. अंतर्मुख आपण कशासाठी होतोय? आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचण्यासाठी, शांतपणे नामस्मरण करण्यासाठी. मग आता ते शांततेनं घडतंय का की मी विचारच करत बसलोय? इथे सावधानता पाहिजे. शांत झाल्यानंतर एक धोका आहे निद्रेचा. मला झोप येत आहे की मी शांत होत आहे, इथे पण सावधानता पाहिजे. झोपी जाणं हाच परमार्थ असता तर सोपा होता. झोपेच्या तर आता गोळ्या पण मिळतात. झोपी जाणे म्हणजे शांत होणे नव्हे. झोपी जाणे म्हणजे तमोगुणाच्या अधीन होणे, जे की शारीरिक स्वास्थ्यासाठी थोडं आवश्यक आहेच, पण शांतता म्हणजे झोप नाही. ध्यानामध्ये आणि नामस्मरणामध्ये जितके काळ ध्यान आणि नाम सुरू आहे, तितके काळ जागृत राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच तिथे सावधानता गरजेची आहे. हा सुद्धा एक अभ्यास आहे. आज केला की साध्य होईल असं मुळीच नाही. अहो, कितीतरी दिवस जातात तेव्हा कुठे ती मुलगी पोळ्या करायला शिकते. पहिल्याच दिवशी आल्या असं कसं होईल? तसंच सावधानतेचा सुद्धा अभ्यास आहे की वृत्ती आपल्या कुठं धावतायत, आपलं मन कुठे धावतंय
इकडं लक्ष असणं. ध्यानाला बसल्यानंतर आपण निद्रेच्या अधीन जातोय का ध्यान करतोय, इकडे लक्ष असणं. नामस्मरण सुरू आहे ना, माळ मागे सरकत आहे ना, इकडे कटाक्षानं लक्ष असणं, ही सावधानता आहे. नाहीतर नाम घेता घेता नाम कधी राहिलं, माळ कधी हातातून गळून पडली आणि हा कधी घोरायला लागला, हे याला कळलं नाही. ही सावधानता नव्हे. म्हणून समर्थ आपल्याला दोन्ही गोष्टी सांगत आहेत. शुद्धताही सांगत आहेत आणि सावधानताही सांगत आहेत. जर नीट बारकाईनं पाहिलं तर परमशुद्धता हा गुण अंगी येण्यासाठी ज्या सत्वगुणाचा आपण अभ्यास करणार, तिथं सावधानता गरजेची आहे आणि सावधानतेच्या अभ्यासासाठी शुद्धता पण गरजेची आहे. असे हे दोन्ही गुण एकमेकांच्या हातात हात घालून जातात. साधकाचं जीवन अंतर्बाह्य शुद्ध होणं हे साधकाच्या हातात आहे. त्यानं अभ्यास केला तर ते शक्य आहे. मात्र तिथं आवश्यक आहे सावधानता. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला सावधानता. ही सावधानता दिवसेंदिवस त्याच्यातील सत्वगुणही वाढवते, त्याला शुद्ध करत जाते आणि सावधानतेची नंतर सवय पडते. असं पहा, आपल्याला जेव्हा गाडी चालवता येत नसते, आपण शिकत असतो, तेव्हा 50 ठिकाणी लक्ष असतं. आपले हात कुठे आहेत, पाय कुठे आहेत, डोळे कुठे आहेत, रस्ता कुठे आहे, ट्रॅफिक कसं चाललंय, वगैरे वगैरे. पण अभ्यास करून, अभ्यास हा शब्द आहे बरं का, आणि शिवाय शिकवणारा तिथे असल्यानंतर म्हणजे गुरु तिथे आला, या दोन्ही गोष्टींचा आधार घेऊन आपण जेव्हा शिकतो गाडी, त्याच्यानंतर गाडी चालवणं सवयीचं होतं. मग मनुष्य एक हात सोडून पण गाडी चालवेल, 2 हात सोडून पण चालवेल. गाडी शिकण्याच्या वेळी तो सावध होताच आपले हात, पाय, डोळे वगैरेच्या बाबतीत. आत्ताही तो सावध असतो, पण ती सावधानता अंगी मुरलेली असते, सवयीची झालेली असते. त्यामुळं त्याचं विशेष काही वाटत नाही. ती सावधानता आता आयुष्याचा भाग होते. त्यामुळं मग झोपेतून उठवलं तरी तो व्यवस्थित गाडी चालवत ट्रॅफिकमधून जातो. तसंच परमार्थामध्ये होतं. सावधानतेचा, सत्वगुणाचा अभ्यास करत करत तो अभ्यास साधकाच्या आत मुरतो आणि त्याचं संपूर्ण जीवनच सत्वमय होऊन जातं, परमशुद्ध होऊन जातं. आणि हाच उत्तम गुण आहे. म्हणून समर्थ ओवीच्या शेवटी म्हणतात, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. यात सर्व उत्तम गुण आले, कारण असा परमशुद्ध असलेला शिष्य जे काही करेल ते कर्म उत्तम गुणांनी युक्त असंच असतं. ते कर्म त्याला अधिकाधिक अंतर्मुखतेकडे, भगवंताकडे म्हणजे त्याच्या आत्मस्वरूपाकडेच घेऊन जातं. साहजिकच तो अशा वेळी प्रेमळ असतो, दयाळू असतो, नम्र असतो. साहजिकच उदारता त्याच्यामध्ये असते, परोपकाराची वृत्ती त्याच्यामध्ये असते. भगवंताबद्दलचं प्रेम, भाव, जीवांबद्दलची करुणा, दया हे सगळं त्याच्यामध्ये असतं आणि सर्वार्थानं तो उत्तम गुणांचा असतो. अशी ही 3 महत्त्वाची लक्षणं सांगणारी ही ओवी. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणांचा. पुढे समर्थ काय लक्षणं सांगतायत ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.